नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात आणि माझ्या सोबत आहेत विद्या बाळ. सावित्रीबाई फुलेंनी दाखवलेल्या मार्गावरूनच विद्याताई आयुष्यभर चाललेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या देशातल्या स्त्रीमुक्ती चळवळीची जी प्रतीकं असतील गेल्या काही वर्षातली, त्यामध्ये विद्याताईंची गणना होते. 50 वर्ष त्यांनी आपली पत्रकारिता केली आहे, स्त्रियांसाठी आपली लेखणी झिजवली आहे. आमच्या पिढीला विद्याताई बाळ यांची पत्रकारिता हा एक आदर्श होता. त्यावर आमची पिढी घडली आहे, जोपासली गेली आहे. विद्याताई, तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल आणि IBN लोकमतला वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. मी सुरुवात करणार आहे कारण महिला दिन 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, त्याच्या अगदी पार्श्वभूमीवर आपण बोलतो आहोत. दरवर्षी महिला दिन येतो, दरवर्षी महिला दिनाचे कार्यक्रम येतात. काय म्हणाल तुम्ही, खरोखरच ही स्त्रीमुक्तीची चळवळ आहे, महिला मुक्तीची जी चळवळ आहे, ती गेल्या 50 वर्षात तुम्ही जी पाहताय कुठपर्यंत आली आहे? एकदम या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे, पण तरी मला असं वाटतं की माणूस जसा मोठा होत जातो, तो जर जाणीवपूर्वक जगत असेल तर तो खरीच विकास पावत जातो. मला असं वाटतं की स्त्रियांच्या चळवळीची सुरुवात जी झाली त्यावेळेला त्यांच्या रस्त्यावरच्या गोष्टी खूप होत्या. एकतर ती ताजी घटना होती, स्त्रियांच्यामध्ये एक मोठा उत्साह होता, थोडा राग पण होता आणि त्यामुळे अनेक घटनांच्या संदर्भात रस्त्यावरून कार्यक्रम आमचे घेतले जात होते. ती जी गोष्ट ज्यांना आठवते त्यांना असं वाटतं की आता काही नाही, आता चळवळ चालूच नाहीये. मला व्यक्तिशः असं वाटतं की स्त्रीमुक्ती चळवळीच्या वाटचालीमध्ये तिला वेगवेगळे आयाम लक्षात यायला लागले आणि त्यामुळे ती उसळती दिसली नाही तरी संथ प्रवाहासारखी खूप विस्तारत गेलेली आहे. पहिल्यांदा फक्त शारीरिक हिंसाचारावरच सगळं केंद्रित झालं होतं. पुढे असं लक्षात आलं की शारीरिक हिंसेबरोबरच एक मानसिक हिंसाचार असतो. शारीरिक हिंसाचार दिसतो आणि जखमा भरूनही येतात कधी कधी, पण मानसिक हिंसाचाराने झालेल्या ज्या जखमा आहेत त्या मात्र भरून येत नाहीत. पुढे असं लक्षात आलं की बाईला घरामध्ये चांगलं मोकळा श्वास घेऊन जगता न येणं ही पण एक हिंसाच आहे. आणखीन थोडं पुढे गेल्यावर असं लक्षात आलं की बाई घरात असते, सगळ्यांना जेवू खाऊ घालते, स्वतः सगळ्यात शेवटी जेवते, सगळ्यात लवकर उठते, सगळ्यात शेवटी झोपते, पण तरी ती ॲनिमिक असते. आणि याचं कारण असं की ती घराला जेवायला घालता घालता स्वतःचं पोट भरत नाही. ॲनिमिया हे थर्ड वर्ल्ड कंट्रीजमधलं सगळ्यात महत्त्वाचं अरिष्ट असं मानलं जातं. त्यामुळे बाईला आरोग्याच्या सुविधा न मिळणं हा पण एक तिच्यावर होणारा हिंसाचारच आहे. असं करत करत आम्ही अनेक अंगाने विस्तारत गेलो. पुढे आमच्या असंही लक्षात आलं की बाई हे माणूस आहे, ह्यालाच मुळे या संस्थेने आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेने नकार दिलाय. तेव्हा विमेन्स राईट्स आर ह्युमन राईट्स असं फार ह्युमन राईट्सपर्यंत पण आम्ही पोचलो. आम्ही म्हणत आलो की स्त्रियांसाठी सुरुवात आणि पुरुषापर्यंत पोचणं असं आमच्या कामाचं स्वरूप असेल. ते थोडं चळवळीच्या रेट्यामध्ये आमच्याही काही मर्यादांमुळे पुरुषांकडे आम्ही पुरेसं लक्ष दिलं नाही. म्हणजे पुरुषांनी बायांकडे लक्ष दिलं नाही ही एक वेगळ्या प्रकारची. पण तुम्हाला असं वाटतं की स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये पुरुष हवेतच? मला फार प्रकर्षाने वाटतं की स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये पुरुष हवेत. याचं कारण असं आहे की हे जग मुळी पुरुषांचं आणि स्त्रियांचं मिळूनच बनलंय. प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये वडील म्हणून, भाऊ म्हणून, नवरा म्हणून, काम करत असेल तर सहकारी म्हणून, मित्र म्हणून पुरुष असतो. आणि पुरुष आणि स्त्री यांचं जर निकोप जीवन असेल तर त्याचे इतकं सुंदर जीवन नसतं. खरं म्हणजे असंही तुला सांगायला हरकत नाही की अनेक वर्ष हे काम करता करता स्त्रिया अनेक सभांच्या नंतर विचारायला लागल्या की आम्हालाही खूप दिवस सांगताय, पण हे आमच्या घरच्या पुरुषांना कोण सांगणार. तरुण मुलींच्या शिबिरांमध्ये त्या म्हणायला लागल्या, आम्हाला ताई खूप दिवस हे सगळं सांगताय, आम्ही ऐकतोय, आता पुरुषांना केव्हा हे ऐकवणार. यावरून आमच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की एका बाजूकडे आपलंही थोडं दुर्लक्ष झालंय. आणि त्यामुळे आम्ही गेल्या वर्षीपासूनच नारी समता मंचाच्या वतीने एक महत्त्वाचं पाऊल उचललं. डॉक्टर सत्यरंजन साठे हे आमच्या नारी समता मंचाचे वन ऑफ द फाउंडर मेंबर्स होते. त्यांच्याबरोबर आमच्या बैठकाही सुरू झाल्या इतर अनेकांबरोबर, त्यात ते सहभागी झाले होते. आणि आम्हाला असं वाटलं की स्त्रियांना आधार देणारे, स्त्रियांकडे विशेष लक्ष देणारे कायदे जसजसे वाढायला लागले तसं पुरुष खूप अस्वस्थ झालेत, बिथरलेत. कधी कधी त्यांच्यावर अन्यायही झाला असेल, पण मुख्यतः ते बिथरले, कारण त्यांना या असुरक्षिततेची कधी सवय नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की पत्नी पीडित पुरुष मंच, पुरुष मुक्ती मंच
सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन अशा नव्या नव्या मंचांची स्थापना व्हायला लागली. आणि आम्हाला असं वाटलं की नाही, आता पुरुषांशी बोलायचं जे राहून गेलंय ते बोललं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या प्रयत्नात असताना सत्यरंजन साठेंचं निधन झालं. पण मग त्यांचंच नाव घेऊन डॉक्टर सत्यरंजन साठे पुरुष संवाद केंद्र आम्ही सुरू केलं. आणि मला निखिल हा प्रवास असा इंटरेस्टिंग वाटतो. 1983 साली आम्ही स्त्रियांसाठी बोलत्या केंद्र काढलं. ज्यावेळेला मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर ह्या गाजलेल्या केसेस घडलेल्या होत्या आणि त्याच्यातल्या स्त्रिया मृत्यू का पावल्या, तर त्यांना बोलायला जागा नव्हती. आता इतक्या वर्षानंतर 25 वर्षाचा काळ झाल्यावर आता असं वाटतंय की खरं म्हणजे पुरुषांना सुद्धा बोलण्याची गरज आहे. ते त्यांना कळो का न कळो, पण आम्हाला कळलंय की ते पुरुषांनी बोलण्याची आणि आम्ही पुरुषांशी बोलण्याची गरज आहे. म्हणून आम्ही हा पुरुष संवाद. मला सांगा, 25 वर्षापूर्वी स्त्रीला बोलतं करायचं होतं तुम्हाला, आणि आज पुरुषाला बोलतं नाही करायचंय, तो बोलकाच आहे, तो स्वतःला पाहिजेच ते बोलतो, पण पुरुषाचं मन, त्याच्या मनाची कवाडं उघडी करायची आहे. हा काय फरक तुम्ही मानता? मला असं वाटतं की एका परीने असं आहे की स्त्रिया आणि पुरुष यांच्या, हा बायोलॉजिकल वगैरे असा माझा दावा नाही, पण दिसतं ते असं की बाईला एक बोलण्याची गरज वाटते. पण बोलण्याची गरज वाटते म्हणजे ती नेहमी मनातलं नाही बोलत आलेली. उलट मनातलं जे बोलायचं ते झाकण्यासाठी ती अवांतर बडबड खूप करत राहिली. म्हणून बायका बडबड्या असं बिरुद आम्ही मिरवलं. म्हणजे आम्ही जेव्हा तो बोलत्या केंद्र काढलं तेव्हा पुण्यातले एक सुप्रसिद्ध डॉक्टर मला म्हणाले होते, इतक्या विद्यार्थी बायका बोलतात आणि आता बोलत्या केंद्र काढलं. तेव्हा मी त्यांना हेच उत्तर दिलं होतं की जे हवं ते बोललं जाऊ नये म्हणून बायका खूप इतर बडबड करतात. पुरुषांच्या बाबतीत असे की पुरुष बोलतात, पण पुरुष व्यक्तिगत कधी बोलत नाही. ते राजकारणाविषयी बोलतील, ऑफिसविषयी बोलतील, जागतिकीकरणाविषयी, अरिष्ट आलं त्याच्याविषयी बोलतील. पण आपल्या घरात आणि आपल्या मित्रात जे भावनिक संबंध असतात, आणि ते नसतात असं नाही, पण त्याच्याविषयी ते बोलत नाही. आणि यामुळे त्यांची खरं म्हणजे एक प्रकारे घुसमटच होते. आणि हे बोलायला मिळालं की मी नेहमी जे स्त्रियांजवळ बोलताना उदाहरण दिलं ते आता मला पुरुषांना द्यावं लागेल, जरी ते स्त्रियांच्या जगण्याशी निगडीत आहे. की कुकरला जसं एक शिट्टी असते, त्या वाफेचं प्रेशर झालं की विशिष्ट प्रेशरला पोचल्यावर, आणि ते एक आउटलेट असतं, ते हवा सोडून देण्याची सोय असते. तसं पुरुषांनाही सांगायला पाहिजे की इतकं सगळं मनामध्ये कोंडून ठेवताय, मग त्याचे राग तुम्ही बायका मुलांवरही काढता आणि रस्त्यावरही काढता. त्याच्यापेक्षा आपल्या मनात आहे ते आपण बोलायला लागूया. हा संसार आणि त्याच्यामधून येणारं मातृत्व या स्त्रीच्या पायातल्या बेड्या आहेत का? मातृत्व हा नक्की एक महत्वाचा अनुभव आहे, पण एकमेव महत्वाचा आणि साफल्याचा आणि सार्थकाचाच आहे असं नाही.